मन की बात 50 एक दृष्टिक्षेप या विशेष कार्यक्रमात मी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। मन की बात माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक आगळावेगळा प्रयत्न म्हणा किंवा एक उपक्रम म्हणा की ज्यामुळे शासकीय माध्यम, श्राव्य माध्यम आकाशवाणी आणि दृकश्राव्य माध्यम दूरदर्शनच्या माध्यमातून त्यांनी समस्त भारतीयांशी म्हणजे 130 कोटी जनतेशी ते संलग्न राहिले किंवा संवाद साधला। केंद्राच्या उपाययोजना किंवा योजना उपक्रम जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहोचण्याचं प्रभावी माध्यम दूरदर्शन आणि आकाशवाणी असेल असा त्यांना ठाम विश्वास होता। भलेही किती माध्यमांची भाऊगर्दी असू दे, खासगी वाहिन्यांची भाऊगर्दी असू दे, तरीही हे माध्यम खूप प्रभावी ठरलं हे दिसून येतच आहे। एकंदरीतच आणि हा संवाद एकतर्फी कधीच नव्हता। त्यांनी वेळोवेळी राष्ट्राच्या निर्मितीसाठी आणि प्रभावी प्रशासनासाठी जनतेकडनं सूचना, सल्ले किंवा काही प्रयत्न करण्याची गरज आहे का या सगळ्या सूचना मागवल्या आणि त्याच्यावरती कार्यवाहीही केली। आणि म्हणूनच वैयक्तिक टच म्हणतात, पर्सनल टच जो असतो तो त्याला मिळालेला होता। वेळोवेळी त्या कार्य करणाऱ्या सर्वसामान्य जनतेचा उल्लेख देखील त्यांनी मन की बातमधनं केला आणि म्हणूनच तो सगळ्यांनाच भावला। हा 49वा भाग झालेला आहे। आता उद्या म्हणजे प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शनिवारी सकाळी 11 वाजता गेले 49 महिने मन की बात हा कार्यक्रम प्रसारित होतोय। उद्या त्याचा सुवर्ण महोत्सवी भाग प्रसारित होणार आहे। त्याचंच औचित्य साधून आजचा हा वेगळा आणि विशेष कार्यक्रम। या नव्या अनोख्या कार्यक्रमात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जनतेशी थेट संवाद साधतात आणि जनतेच्या समस्या जाणून घेतात। त्यांच्याशी निगडीत नवनवीन योजना अंमलात आणून यशस्वीरित्या त्या राबविल्या जातात। मन की बात या कार्यक्रमाला जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे। देशातल्या सामान्य माणसाच्या समस्या आणि त्यांचं मनोगत माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जाणीवपूर्वक त्याचा विचार करतात। क्रीडा, विज्ञान, साहित्य, कला या क्षेत्रात अलौकिक कामगिरी करणाऱ्या भारतीय नागरिकांचा त्यांनी वेळोवेळी पुरस्कार देऊन गौरव केला आणि तसंच तरुणांना प्रोत्साहन दिलं असून गरीब शेतकऱ्यांना त्यांनी आधार दिला, त्यांच्यासाठी नवनवीन योजना राबविल्या। अशा या अनोख्या उपक्रमाला खंड न पाडता हा उपक्रम अविरतरित्या सुरू झाला असून या उपक्रमाचा सुवर्ण महोत्सवी भाग येत्या 25 नोव्हेंबरला प्रसारित होत आहे। तेव्हा पाहायला विसरू नका मन की बात। मन की बातमध्ये गेले 49 महिने प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता मन की बातमधनं माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधलेला होता आणि त्यांनी त्या कार्यक्रमातनं जे अभियानाबद्दल उद्गार काढलेले होते ते अभियान जनमानसावरती त्याची छाप पडलेली होती। मग भले संदेश टू सोल्जर असू दे किंवा सेल्फी विथ डॉटर, डिजिटल इंडिया, इंडिया पॉझिटिव्ह, इनक्रेडिबल इंडिया या सगळ्या अभियानांची छाप जनमानसावरती पडली आणि जनतेनं उदंड असा प्रतिसाद या सगळ्या अभियानांना दिला। पाहूया जनतेच्या काही प्रतिक्रिया। मन की बात देख रहा था 30 अगस्त 2015 को, तो उसमें मोदी जी ने मेरा नाम लिया तो उन्होंने उसमें मतलब बोला, उन्होंने मुझे एजुकेशनल रिफॉर्म्स के ऊपर मतलब शिक्षा सुधार और कौशल विकास, स्किल डेवलपमेंट के ऊपर सजेशन भेजे हैं। ये काफ़ी अच्छा कार्यक्रम है। इसको अच्छी तरह से पॉजिटिवली मैं सकारात्मक मानता हूँ इसको और मैं बहुत ही आशावादी हूँ इस पे कि इससे बहुत सारे जो इश्यूज है, जो ग्राउंड लेवल पे इश्यूज है, जो वो शायद प्रधानमंत्री के पास जाते होंगे, उससे उनको नई नई योजनाएं, जन सामान्य को लाभ हो ऐसी नई नई योजनाएं उनको मिले। 2015 मध्ये नरेंद्र मोदी ऑनरेबल प्राईम मिनिस्टर त्यांच्या मन की बात या प्रोग्राममध्ये माझं नाव आलं होतं। माझे ट्रॅफिक मॅनेजमेंट रिलेटेड सजेशन्सबद्दल त्यांनी ते बोलले होते आणि त्यानंतर आणि त्याआधीसुद्धा मी दर मन की बातच्या वेळेला काही ना काही सजेशन्स पाठवतो आणि जर का ते ऐकायला नाही जमलं तर मी त्याच्यानंतर ते वाचतो जे वेबसाईटवर येतं ते। त्याच्यामध्ये मला हे दिसून आलं की खूप लोक खूप जास्त सजेशन्स देत आहेत आणि खूप चांगली सजेशन्स देत आहेत। मी प्राईम मिनिस्टरजींना ही अपील करीन की तुम्ही आता जे गेल्या 4 वर्षामध्ये जेवढे मन की बातचे प्रोग्राम झाले त्याच्यातले खूप सजेशन्स आलेत आणि ते सजेशन्स खूप इम्प्लिमेंट सुद्धा झालेले आहेत। तर ते जे इम्प्लिमेंट झाले, ज्याच्यातून सक्सेसफुली काही अचीव झालेलं आहे आपल्या देशासाठी, कोणत्या राज्यासाठी किंवा शहरासाठी, तर ते आता लोकांपर्यंत पोहोचवावं। म्हणजे जेणेकरून ज्यांनी सजेशन्स दिले किंवा जे सजेशन्स देण्याच्या वाटेवर होते पण काही कारणांनी थांबले, त्यांना अजून थोडीशी उमेद आणि मोटिवेशन मिळेल या कारणासाठी की ते स्वतःहून काहीतरी पुढे करू शकतात। 2014 तक हमारे देश में ऐसी परंपरा थी कि
प्रधानमंत्री को सिर्फ 15 अगस्त, 26 जनवरी और किसी सीमित मंच पर ही सुना जा सकता था। मोदी जी ने मन की बात द्वारा एक नई परंपरा की शुरुआत की है। ऐसा पहली बार हुआ है कि प्रधानमंत्री ने नागरिकों को देश नवनिर्माण के लिए आमंत्रित किया है और उन्हें प्रगति में सहयोग के लिए प्रेरित किया है। इस मंच पर बहुत से विषयों पर चर्चा होती है, जैसे कि वातावरण परिवर्तन, हमारे त्योहार, एग्ज़ाम्स। विद्यार्थी हो या वरिष्ठ नागरिक, समाज के हर खंड को मन की बात के मंच में शामिल किया गया है। ये चर्चाएं अब केवल वार्तालाप न रहकर देश नवनिर्माण के लिए लोगों को प्रेरित कर रही हैं। लगभग 20-22 साल पहले मैंने एक उपक्रम यहाँ पे चालू किया था कि जो प्लास्टर ऑफ पेरिस की गणपति की मूर्ति बनाते हैं और वो हम जब विसर्जित करते हैं हमारे पानी में, तालाब में, हमारे सागर में, तो वह प्रदूषण फैलाता है और ये प्रदूषण रोकने के लिए हमें शाडू माती की इको फ्रेंडली गणपति की मूर्ति बनानी चाहिए। मन की बात इस कार्यक्रम में माननीय प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी, इन्होंने इस उपक्रम का बहुत गौरवपूर्ण उल्लेख उनके मन की बात इस कार्यक्रम में किया। उससे इस कार्यक्रम को बहुत बढ़ावा मिला, उसको एक अलग ही तौर से लोग इसको देखने लगे और मुझे ये बहुत आनंद होता है कि हमारे पंतप्रधान जी इस छोटे छोटे ऐसे जो कार्यक्रम जो चलते रहते हैं भारत भर में, उसको बढ़ावा देने के लिए वो इस मन की बात इस कार्यक्रम में उसका उल्लेख करते हैं। मन की बात हा कार्यक्रम चांगला असतो, आम्ही आवर्जून बघतो। हां, तो मोदी साहेब चांगली माहिती देतात, ते आम्हाला आवडते। मन की बात कार्यक्रम हा दर महिन्याला मी आवर्जून बघतो। हा कार्यक्रम अतिशय चांगला आहे आणि मोदीजी दर महिन्याला यामध्ये विविध ज्या समस्या आहेत त्याच्यावर तोडगा काढून आपल्या ज्या काही नवीन उपलब्धी आहेत त्या लोकांपर्यंत सांगतात आणि प्रत्येक वेळेला ह्या कार्यक्रमामधून नवीन विषय लोकांसमोर येतात। त्यामुळे हा कार्यक्रम आपलासा वाटतो आणि प्रत्येक नागरिकाला वाटतं की दर महिन्याला हा कार्यक्रम आपल्याला बघायलाच पाहिजे, कारण की त्यातून बरेच प्रश्न हे आपल्याला सुटताना दिसतात आणि या माध्यमातून बऱ्याच योजना लोकांना कळतात, ज्यामध्ये मुद्रा योजना असेल, स्वच्छ भारत अभियान, याच्यामध्ये आपण बघतो की आपल्या घरातली स्वच्छता करतो, परंतु आपल्या समाजामध्ये बाहेरचा परिसर कसा खराब झाला आहे त्यासाठी मोदीजी स्वतः जर झाडू घेऊन फिरतायत तर मला वाटतं प्रत्येक नागरिकाचं ते कर्तव्य आहे। मन की बातमध्ये 49 भागांमधनं जनतेशी संवाद साधत असताना त्यांनी प्रत्येक घटकाला अंतर्भूत केलं। मग ते शेतकरी असू देत, उद्योजक असू देत, विद्यार्थी असू देत, सैनिक असू देत, खेळाडू असू देत किंवा कलाकार असू देत। त्यामुळेच प्रत्येकाला मन की बात हा कार्यक्रम अगदी आपलासा असा वाटला। याच विषयावरती म्हणजे मन की बात 50 एक दृष्टिक्षेप या कार्यक्रमामध्ये आम्ही काही तज्ज्ञ मंडळींना बोलवले। त्यांची प्रथम ओळख करून देते। नंदकुमार टेणी, वरिष्ठ पत्रकार, तसंच दुसरे आहेत डॉक्टर श्यामला दुपटे, वैद्यकीय संचालक, फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया। तुम्हा दोघांचं मनपूर्वक स्वागत करते। एक महत्त्वपूर्ण योजना म्हणजे स्वच्छ भारत अभियान। सगळ्यांना स्वच्छ पर्यावरण आणि उत्तम आरोग्य लाभावं या हेतूनं 2 ऑक्टोबर 2014 रोजी राजपथवरनं माननीय पंतप्रधानांनी समस्त भारतीयांना स्वच्छ भारत अभियानाची साथ घातली आणि सक्रिय लोकसहभागामुळे एक राष्ट्रीय चळवळ झाली। 2019 2 ऑक्टोबरला 150व्या महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त स्वच्छ भारत करून एक आगळीवेगळी आदरांजली त्यांना अर्पण करण्याचा त्यांचा मानस आहे। पाहूया याच संदर्भातली एक ध्वनिचित्रफीत। हिंगोली जिल्ह्यामध्ये स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत 2012 मध्ये ग्रामीण भागात करण्यात आलेल्या पायाभूत सर्वेक्षणानुसार एकूण 1,81,505 कुटुंबांपैकी 1,81,505 कुटुंबांकडे स्वतःचं वैयक्तिक शौचालय असून त्याचा ते नियमित वापर करत आहेत। हिंगोली जिल्ह्यामध्ये 563 ग्रामपंचायती असून सर्व ग्रामपंचायतींची मुख्य संसाधन संस्थेमार्फत तपासणी झाली असून 563 ग्रामपंचायती हागणदारी मुक्त घोषित करण्यात आल्या आहेत। आम्हाला मदत भेटली 12,000 रुपये। आम्ही आता शौचालयाचा वापर करतोय, पण रोगराई आमची कमी झालेली आहे, याचे आभारी आम्ही। स्वच्छ भारत अभियानांतर्गत 12,000 रुपये मिळाले, त्यामुळे आम्ही हे बांधकाम करू शकलो। पहिले आम्ही उघड्यावर जात होतो, आता उघड्यावर जायची गरज नाही, त्याच्यामुळे रोगराई पसरत नाही, त्यामुळे आम्ही केंद्र शासनाचे आभारी आहोत। आम्ही 12,000 रुपये भेटले, आम्ही संडास बांधला
आम्ही संडासमध्येच जातो, बाहेर जात नाही. हिंगोली जिल्हा 100% हागणदारी मुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात आरोग्यासह अन्य विकासालाही हातभार लागला आहे. एकंदरीतच स्वच्छ भारत अभियान ही जे आहे एक राष्ट्रीय चळवळ बनलेली आहे. टेनिस सर तुमच्याकडे येते की कुठल्याही पंतप्रधानानं स्वच्छतेवरती इतकं लक्ष बारकाईने देण्याची पहिलीच वेळ असेल नाही का, आणि आपल्या भारताच्या इतिहासात तर ती पहिलीच वेळ असेल. स्वच्छतेचं महत्त्व त्यांनी जनमानसावरती बिंबवलं, हे खूप कठीण कार्य होतं नाही का, काय सांगा? महात्मा गांधीजींनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये जी काही आंदोलनं केली त्याचं अनुकरण मोदी करतायत. त्यांनी प्रसिद्धी किंवा मोठं असं काहीतरी भव्य दिव्य करणं महात्मा गांधीजींनी कधी केलं नाही. मिठाचा सत्याग्रह, खादीचं जे काही असेल ते वस्त्र निर्माण करून विदेशी मालावर बहिष्कार. तर त्यांनी जे लोकांचा जास्तीत जास्त सहभाग मिळवायचा असेल तर सामान्य गोष्टींचं आंदोलन उभारावं, हा जो गांधीजींनी मंत्र दिला होता तोच मंत्र मोदीजींनी या स्वच्छतेच्या आंदोलनामध्ये वापरला. भारतातला असा एकही माणूस, असा एकही परिसर, एकही गाव नसेल की जिथला माणूस याच्यात सहभागी होऊ शकत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की त्याच्यासोबत की त्याचा प्रत्यय त्याला येईल की परिसर स्वच्छ झाल्याने काय फायदे झाले, कसं चांगलं वातावरण निर्माण झालं, मलाच कसं छान वाटतं. आणि गंमत अशी की प्रत्येकाचा सहभाग असल्यामुळे आपण म्हणतो की भारताची लोकसंख्या 130 कोटी आहे, ते सगळेजण त्याच्यात उतरले. त्यामुळे आंदोलनाची व्यापकता किती मोठी झाली आणि विषय त्यांच्याशी निगडीत असा होता. आणि त्यांनी हा दिन नाही केला. दिन केला की फक्त तेवढ्यापुरतं असतं, तासाभरात माणसं घरी येतात फोटो काढून. त्यांनी ही 5 वर्षाची देशव्यापी चळवळ केली. आणि सांगायला आनंद वाटतो की आमदार, खासदार, मंत्री ही सगळी जी माणसं की जी कधी उतरली नाहीत ती याच्यामध्ये उतरलीत. बरोबर. मला सांगायला आनंद होतो की महाराष्ट्राचे स्वच्छता दूत कोण, तर धर्माधिकारी जे आहेत, अगदी बरोबर, त्यांचे जे चिरंजीव आहेत की जे त्यांची गादी सांभाळत आहेत ते याचे स्वच्छता दूत. म्हणजे एक राष्ट्रीय चळवळ स्वच्छ भारत करण्यासाठी त्यांनी सक्रिय झाली. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी नेहमी चर्चेला आहे मन की बात मधनं, तो म्हणजे सोल्जर्सवरती, जवानांबद्दल त्यांनी नेहमीच गौरवोद्गार काढलेले आहेत. प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत निधड्या छातीनं आपले देश आणि देशवासियांचं रक्षण करणाऱ्या जवानांबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढलेत. सर्जिकल स्ट्राईक झाल्यानंतर कौतुकाची थाप दिलेली आहे. जवानांना शौर्य पुरस्कार प्रदान केलेले आहेत. तसंच प्रत्येक दिवाळी म्हणजे गेले सलग 4 वर्ष ते दिवाळी जवानांसोबत साजरी करतायत. हे देखील एक स्तुत्य पाऊल म्हणावं लागेल. पाहूया जवानांबद्दल त्यांनी जे गौरवोद्गार काढलेले आहेत किंवा त्यांच्याबद्दल त्यांनी जे उपक्रम किंवा अभियान राबवलेले आहे त्याबद्दल एक ध्वनिचित्रफीत. गेल्या काही वर्षापासून जेव्हापासून श्री नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान झाले तेव्हापासून त्यांनी मन की बात हा एक कार्यक्रम सुरू केला आणि हा कार्यक्रम रेडिओवरती होतो. तर याचं मुख्य वैशिष्ट्य असं आहे की जोपर्यंत भारतीय सैन्याचा प्रश्न आहे, भारतीय सैन्य हे भारत चीन सीमेवरती, भारत पाकिस्तान सीमेवरती, काश्मीरमध्ये, ईशान्य भारतामध्ये पसरलेलं आहे आणि तिथे दूरदर्शन किंवा जे इतर माध्यमं आहेत, प्रिंट मीडिया किंवा टीव्ही मीडिया किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया, ही तो भाग कठीण असल्यामुळे तिथे पोहोचू शकत नाही. मात्र रेडिओ आणि मन की बात एक असं साधन आहे की जे सैनिक आपल्या पिकेट्सवरती वेगवेगळ्या ठिकाणी इन्क्लुडिंग सियाचीन ग्लेशियरवरती असतात तिथे पण ते त्यांच्यावर संदेश पोहोचतो आणि त्यामुळे नेमके आपल्या देशाचे पंतप्रधान आपल्याला काय निरोप देत आहेत हे सैनिकांना डायरेक्टली कळतं. गेल्या 4 वर्षापासून नरेंद्र मोदी यांनी सैनिकांकरता अनेक चांगल्या गोष्टी केल्या. प्रत्येक वेळेला ते ज्यावेळेस सैनिकांशी बात करतात त्याचा परिणाम फार चांगला होतो. त्याच्यामध्ये एक चांगली गोष्ट म्हणजे 1 रँक 1 पेन्शन जे 1973 सालापासून पेंडिंग होतं ते मिळालं. याच्याशिवाय अनेक ज्या वेळेला सैन्याने शौर्य गाजवलं म्हणजे मग ते सर्जिकल स्ट्राईक असो तर त्यावरती सुद्धा त्यांनी सैन्याचं कौतुक केलं. आणि एवढंच नव्हे तर आपल्या देशांनी सर्जिकल स्ट्राईक डे हा सुद्धा साजरा करायला सुरुवात केली, ज्यामुळे देशाच्या नागरिकांच्या समोर आपलं सैन्य नेमकं काय करतं आहे, कसं कारवाई करते आहे, कसं शौर्य गाजवतं आहे हे पुढे आलं आणि देशामध्ये देशभक्ती आणि देशप्रेमाची जी भावना असते ती सुद्धा सुधारली. याशिवाय सैन्याकरता त्यांनी अनेक चांगल्या गोष्टी केल्या. त्याच्यातला एक महत्त्वाचा भाग आहे मेक इन इंडिया. आपली या आधीची जी शस्त्र होती
70% शस्त्र आपण परदेशातून आयात करायचो आणि केवळ 30% ही फक्त भारतामध्ये बनत होती. आता आपण मेक इन इंडियाच्या खालती शस्त्र भारतामध्ये बनवायला सुरुवात केलेली आहे, ज्यामुळे इथे रोजगार निर्मिती होईल, तंत्रज्ञान डेव्हलप केलं जाईल आणि आपण शस्त्राच्या बाबतीत स्वावलंबी बनू. कारण अगदी बरोबर. हे होते ब्रिगेडियर हेमंत महाजन. दूरध्वनीवरनं त्यांनी जवानांबद्दल गौरवोद्गार काढलेले होते किंवा त्यांच्याकरता जे कार्य केलेलं होतं त्या संदर्भात ते माहिती देत होते. खूप खूप धन्यवाद ब्रिगेडियर महाजनजी. मन की बातमधनं आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा, जी योजना आहे बेटी बचाव बेटी पढावबद्दल देखील त्यांनी वेळोवेळी उद्गार काढलेले आहेत. एकंदरीतच मुलींच्या शिक्षणासाठी आणि सुरक्षिततेसाठी ही बेटी बचाव बेटी पढाव ही योजना अंमलात आलेली होती आणि लिंगोत्तर प्रमाणातली जी असमानता आहे हा खरोखरच एक गंभीर प्रश्न आहे आणि त्याच प्रश्नाचं निराकरण करण्याचा प्रयत्न या योजनेच्या माध्यमातून करण्यात आलेला होता. पाहूया एक ध्वनी चित्रफीत. रायगड जिल्ह्यात रोहा तालुक्यातील MB मोरे फाउंडेशन मुलींसाठी शाळा आणि महाविद्यालय चालवतं. यातून मुलींना बालवाडीपासून पदवीपर्यंत कला, विज्ञान, वाणिज्य आणि इतर व्यावसायिक प्रशिक्षण दिलं जातं. अनेक सामाजिक उपक्रम या महाविद्यालयांतर्फे राबवले जातात. त्या अंतर्गत पंतप्रधान बेटी बचाव बेटी पढाव योजनेअंतर्गत असलेल्या अनेक योजनांची माहिती पथनाट्यांद्वारे गावागावांमध्ये पोहोचवली जाते. बेटी बचाव बेटी पढाव योजना या योजनेअंतर्गत आधी कसं होतं की मुलीला जन्म द्यायचा नाही, कारण हुंडा द्यावा लागतो किंवा मुलींचं शिक्षण करावं लागतं. ही जी आधीची परंपरागत चाललेली आपली जी रीती होती ती आता मोडीत काढलेली आहे. विद्यार्थिनी गावांमध्ये जाऊन त्या प्रत्येक स्त्रीला त्या माहिती सांगत असतात, जेणेकरून ज्या शिकलेल्या नाही आहेत अशा स्त्रिया ज्या आहेत त्यांना त्यांची माहिती होते आणि त्यातून त्यांचं आरोग्य हे सुधारत जातात. आम्ही गावामधून या कॉलेजमध्ये शिकतो, तर त्यासाठी सुद्धा प्रत्येक गोष्टी स्कॉलरशिप किंवा बाकीच्या योजना गावामध्ये कॉलेजमध्ये राबवल्या जातात. बाकी परत सेल्फ डिफेन्स या बाबतीत प्रशिक्षण दिलं जातं, कराटेच्या बाबतीत प्रशिक्षण दिलं जातं. पहिल्यांदा स्वतःचं संरक्षण सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. बाहेरच्या देशांमध्ये ज्या गोष्टी मुलींबद्दल किंवा स्त्रियांबद्दल घडतात त्या गोष्टींना कुठेतरी आळा बसेल. पंतप्रधान योजना जी आहे बेटी बचाओ बेटी पढाओ, त्यासाठी विजयालक्ष्मी योजना आहे, भाग्यश्री योजना आहे. याच्यातून मुलींचं शिक्षण किंवा मुलींसाठी ज्या वेगवेगळ्या योजना आहेत त्या आमच्या गावामध्ये आम्ही माझ्या या सगळ्या भगिनी राबवणार आहेत किंवा त्या आता आम्ही राबवायला सुरुवात केलेली आहे. स्त्री भ्रूण हत्या तर होणार नाहीच. बेटी वाचली पाहिजे, बेटी शिकली पाहिजे आणि ती शिकून दोन्ही कुळाचा उद्धार करणारी अशी ही बेटी जगली पाहिजे. एकंदरीतच लहान मुलींसाठी किंवा बेटी बचाव बेटी पढाव सुकन्या समृद्धी योजनेचं जे पाऊल उचलण्यात आलेले होते त्याचे पडसाद किंवा त्याचं एकंदरीतच इम्पॅक्ट काय असणार आहे हे जाणून घेण्यासाठी दूरध्वनीवरती आपल्यासोबत आहेत सुनंदा आदिक, समाजसेविका आहेत अनुलोम संस्थेच्या. सुनंदाजी, दूरध्वनीवरनं तुमचं स्वागत करते. आजच्या विषयाशी निगडीत मला विचारायचं होतं, बेटी पढाव बेटी बचाव ही योजना किंवा सुकन्या समृद्धी योजना या ज्या मुलींसाठी खास योजना राबवण्यात आलेल्या आहेत त्याच्याकडे तुम्ही कसं बघताय, त्याचे पडसाद कसे असतील? माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का सुनंदाजी? माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर बेटी बचाव बेटी पढाव किंवा सुकन्या समृद्धी योजना या ज्या योजना राबवण्यात आलेल्या होत्या त्याचे पडसाद किंवा कसं बघताय तुम्ही? श्यामलाजी, मी तुमच्याकडे येते. सुनंदाजींशी संपर्क प्रस्थापित नाही झाला. कसं बघताय या योजनांकडे? बेटी बचाव बेटी पढाव किंवा मराठीमध्ये मुलगी वाचवा मुलगी शिकवा, तेणी सरांनी 2 शब्द वापरले जेव्हा ते बोलत होते त्यावेळेस, सर्वांगीण आणि सर्वसमावेशक. तर योजना अत्यंत सुंदर रित्या आखली गेलेली आहे आणि जसं ताईंनी सांगितलं ध्वनिचित्रफितीमध्ये त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. नक्कीच त्याचा प्रभाव हा आपल्याला काही वर्षांमध्ये दिसून येईल. विशेषतः त्याचे जे इंडिकेटर्स आहेत किंवा त्याचं मूल्यमापन आपण ज्या प्रकारे करतोय, आपण नेहमी बेसलाईन त्याचा 2011चा सेन्सस घेतो. जन्माच्या वेळी लिंगांचं गुणोत्तर प्रमाण काय आहे हे बघतोय. तर
मोजक्या जिल्ह्यांमध्ये, हे जिल्हा पातळीवरती याची अंमलबजावणी होते. जिल्हा पातळीवरती जेव्हा याचं आपण मूल्यमापन केलेलं आहे ऑलरेडी 2-3 वर्षांच्या अंमलबजावणीनंतर, त्याच्यात दिसून आलेले आहेत आणि 2021च्या सेन्ससमध्ये नक्कीच त्याचं आपल्याला दिसून येईल. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा मन की बातमध्ये नेहमी छेडलेला आहे, तो म्हणजे खादी संदर्भात. मन की बातमधनं खादीचा वापर जास्तीत जास्त करा असं आवाहन जनतेला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं होतं. आधी खादी फॉर नेशन, मग खादी फॉर फॅशन, आता मी खादी फॉर ट्रान्सफॉर्मेशन सांगतोय, असे उद्गार त्यांनी काढलेले होते मन की बातमध्ये. याच्याच संदर्भात एक ध्वनी चित्रफित. आणखीन एक महत्त्वाची योजना होती म्हणजे जनधन योजना. भारतातल्या गरीब जनतेला अर्थव्यवस्थेचा हिस्सा बनण्याची संधी या जनधन योजनेमुळे मिळाली. प्रत्येकाचं बँक अकाउंट ओपन करण्यात आला आणि त्यामुळे एक वेगळी सवय लागली बचत करण्याची. पाहूया एक ध्वनी चित्रफित. देशातल्या प्रत्येक कुटुंबामागे किमान एकतरी बँक खातं असावं, यासाठी प्रधानमंत्री जनधन ही महत्त्वाकांक्षी योजना 2014मध्ये सुरू झाली. या योजनेद्वारे बँकेत खातं उघडण्यासाठी कोणतीही रक्कम भरावी लागत नाही. शून्य ठेवीवर खातं उघडता येतं. तसंच खातं उघडण्याची प्रक्रियाही सुलभ आहे. आमच्याकडे बँकेचे अधिकारी साहेब आले होते. त्यांनी सांगितलं जनधन योजनेचे खातं खोला आणि ते खातं आम्ही माहिती सांगितल्याप्रमाणे खोललं आणि त्याचा वापर करतोय. झिरो बॅलन्सचा वापर करतोय आम्ही आणि त्याचा लाभ पण घेतोय. प्रधानमंत्री जनधन योजना टेनी सर, मी तुमच्याकडे येते. आत्ता ह्या ज्या 2 योजनांबद्दल आपण बोललो, त्याच्याकडे तुम्ही कसं बघताय की ह्या खरोखर एक आगळ्या वेगळ्या आणि खूप मोठी क्रांती करणाऱ्या या योजना आहेत, काय सांगाल? अत्यंत क्रांतिकारी योजना आहेत. कारण आजपर्यंत गरिबांना ज्या काही योजना दिल्या जात होत्या, अर्थसहाय्य दिलं जात होतं किंवा सबसिडी दिली जात होती सिलेंडरवर मिळायची तशी, तर हे सगळं रोखीने दिलं जायचं. त्याच्यामुळे भ्रष्टाचार प्रचंड वाढलेला होता. परंतु आता प्रत्येकाचं बँक खातं असल्यामुळे आर्थिक व्यवहाराच उरलेला नाही आहे. त्यामुळे तुम्हाला जे काही फायदे असतील, मग त्या मुलांच्या शिष्यवृत्तीपासून तर गणवेशाचे पैसे देण्यापर्यंत सगळे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार. म्हणजे कोणाला त्यातनं काढून घेण्याचा किंवा त्याचा काही अपहार करण्याचा प्रश्नच त्या ठिकाणी येणार नाही. बरोबर. आणि आपण असं म्हणतो की भारताची लोकसंख्या 130 कोटी आहे, तर यातली जवळजवळ 70% लोकसंख्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या बँकिंग क्षेत्रापासून अलिप्त होते. ते ह्याच्यामध्ये आलेत. मोदीजींनी फार छान शब्द वापरलेला आहे की ते म्हणाले, आज तक हमने अमीरों की अमीरी देखी, अमीरों की गरीबी भी देखी, लेकिन गरीबों की अमीरी देखी है तो आप जनधन योजना की तरफ देखो. म्हणजे खूप वेगळ्या 14,000 कोटी रुपये त्या खात्यातून आलेत की ज्याला झिरो बॅलन्स होता. हे पैसे सरकारच्या विकास योजनांसाठीच वापरले जाणार. आणि एक आपण प्रश्न विचारला खादीचा. या खादीचं एकच उदाहरण देतो. उत्तर प्रदेशमधल्या वाराणसीमध्ये खादी भवन आणि खादी प्रकल्प 26 वर्ष बंद होता. तो या खादीच्या या योजनेमुळे सुरू झाला. खादीच्या अभूतपूर्व विक्री देखील झालेली होती. अभूतपूर्व अशी विक्री झाली. झाली. आणि मोदीजी म्हणतात की ये वस्त्र नहीं, ये विचार है. और ये वस्त्र नहीं, ये अस्त्र है. बरोबर. ते विचार राष्ट्र उभारणीचा आणि अस्त्र गरिबी निर्मूलनाचं आणि रोजगार निर्मितीचं. अगदी बरोबर. 2016 मध्ये 31% खादीचा खप वाढला हो, आणि 17 मध्ये 33% त्याची निर्मिती, खप आणि विक्री. बरोबर. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एक 1 रँक 1 पेन्शन. बऱ्याच वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित होता, तो मार्गी लावण्यात आलेला होता. म्हणजे एकाच हुद्द्यावरती काम करणाऱ्या सैन्य दलातील कर्मचाऱ्यांमध्ये जेव्हा ते निवृत्त होतात, एकाच वेळी निवृत्त झाल्यानंतर पेन्शनमध्ये असमानता होती, ती दूर करण्यात आली. पाहूया एक ध्वनी चित्रफित.
केंद्र सरकारच्या 1 रँक 1 पेन्शन योजनेत आता जुन्या आणि नवीन श्रेणीच्या माजी सैनिकांना एकाच श्रेणीत आणलं आहे. त्यामुळे अनेक माजी सैनिकांच्या निवृत्ती वेतनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. शिवाय योजना लागू झाल्यानंतर थकबाकीची 20 लाख रुपयांपर्यंतची रक्कम आता थेट बँक खात्यात जमा होत आहे. 18 वर्ष सर्व्हिस करून मी एप्रिल 2003ला सेनेतून निवृत्त झालो. त्यावेळेस माझी पेन्शन फक्त 1800 रुपये होती. माझ्या पेन्शनमध्ये 1 रँक 1 पेन्शनमध्ये किमान 3 ते 3,500 रुपये वाढ झाली आणि 7वा वेतन आयोग लागल्यानंतर त्यामध्ये टोटली 7-8 हजाराचा फरक टोटल पडलेला आहे. या शासनाने जो 1 रँक 1 पेन्शनचा निर्णय घेतला आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर माजी सैनिकांना एरियर्स मिळाले आणि त्यातल्या त्यात त्यांच्या पेन्शनमध्ये सुद्धा बऱ्यापैकी वाढ झाली. सगळ्या माजी सैनिकांमध्ये 1 रँक 1 पेन्शनमुळे एक शासनाविषयी एक सकारात्मक एक मेसेज आहे आणि सकारात्मक भावना तयार झाली आहे. केंद्र सरकारच्या 1 रँक 1 पेन्शन योजनेमुळे माजी सैनिकांना आपापल्या श्रेणीनुसार निवृत्ती वेतन मिळत असल्यानं सर्वांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. ही जी 1 रँक 1 पेन्शन त्याच्याबद्दल अगदी थोडक्यात काय सांगाल तुम्ही? माणसाला नोकरीवर असताना पैशाची जेवढी गरज असते त्याच्यापेक्षा जास्त गरज तो निवृत्त झाल्यानंतरची असते. आपण ब्रिटिशांपासून स्वतंत्र होऊन एक राष्ट्र निर्माण असं केलेलं आहे आणि आपल्या लष्कराची जी उभारणी आहे ती पण अशी खूप ग्रॅज्युअली झालेली आहे. त्याच्यामुळे हवाई दल, नौदल आणि भूदल अशी 3 त्याची अंग असतात. त्यामुळे प्रत्येकाची रचना करताना त्या वेळेला जे काही वातावरण किंवा विचारांचा प्रभाव असेल त्यानुसार प्रत्येक पदाचं वेतन असेल, भत्ते असतील किंवा पेन्शन असेल हा वेगळा वेगळा विचार झालेला आहे की एकाच लष्कराची ही 3 अंग त्यामुळे त्याच्यामध्ये एक सिमेट्री पाहिजे असा विचारच झाला नव्हता. आणि जेव्हा तो बिचारा जवान देशासाठी 30-30, 40-40 वर्ष खर्ची घालतो आणि निवृत्त होतो, साहजिकच आपल्याला असं वाटतं ना की अरे मला एवढं मी पण तेच काम करायचो आणि त्याला एवढं का. बरोबर. तर याचं उत्तर कोणाकडेच नव्हतं. ते नियम चालत आलेले म्हणून ते तसंच राहील असं होतं. बरोबर. आणि हे करण्याचं धैर्य कोणी दाखवलं नाही, ते मोदीजींनी दाखवलं. त्यामुळे खरोखरच त्यांनी फार मोठं राष्ट्रकार्य केलेलं आहे. आजचा हा जो कार्यक्रम होता मन की बात 50 एक दृष्टिक्षेप, यामध्ये तुम्ही आलात आणि खूप छान माहिती दिलीत, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. एकंदरीतच मन की बात याचे 49 भाग झालेले आहेत. प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता मन की बातमधनं माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या वेगवेगळ्या योजना उपक्रम जनतेपर्यंत पोहोचवत असतात आणि जनतेकडनं देखील प्रतिक्रिया सूचना मागवत असतात. म्हणूनच त्याचा पडसाद आणि जनमानसावरती त्याचा इम्पॅक्ट जास्त झालेला आहे.